त्याचं कारण आहे खेळाबरोबर तुम्हाला शिक्षण जपता आलं पाहिजे. लागणार शबास सतपाल, शबास काली, पापण्या तेवढ्या मिटू नका. शबास. हो चला 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 चालतं राहा. शबास सतपाल, टाळ्या करा की रंगा. पुन्हा लांगाला दोघांनी बोटं गुंतवलेली आहे. काही घडू शकतं. आकडी हो दरम्यान कुस्ती कडेला. बऱ्याच पालकांचं झाल्या 2 एकर जमीन 500 डाळिंब लावले. ते म्हणते त्याला काही कमी आहे, त्याने नुसतं करून खाल्लं तरी सरायचं नाही. पण त्याला ते कसं करायचं हेच येत नाही. कारण बापाच्या लाडा पाहिजे, आईचा लाड आहे, कुठंतरी लाड बाजूला सारला पाहिजे. कारण पैलवान हा घराचं, गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, राज्याचं भूषण असतोय, ते जपलं पाहिजे. राजर्षी शाहू महाराजांना 1896 ला मोतीबाग तालमीची स्थापना केली आणि तालमीवरती पाटी लावली. 3 वाक्य महत्वाची लिहिली. पहिली संपत्ती शरीर संपत्ती, शरीर माध्यम खरो धर्म साधना, शरीराच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करता येत असते. दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती, पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी दंडा. पुत्र जर चांगला जन्माला लागला तर 7 पिढ्याचं नाव काढत असतोय, आणि पुत्र जर नालायक जन्माला लागला तर 7 पिढ्याचं नाव मातीत घालत असतोय. आणि तिसरी संपत्ती तुमची भौतिक संपत्ती आहे, गाड्या गोड्या सोनं नाणं. शबास. काही टाळ्या दोघांसाठी एकदा. पण अलीकडच्या काळात माणसी जर पोरं चांगली जन्माला नाही आली तर त्याच्यामुळं या मैदानातून काय आदर्श घ्यायचा, आपल्या घरामध्ये एखादं तयार करा आणि या मैदानात लढू द्या. आमच्यासारखा माणूस कौतुक करायला बसलेला आहे, लक्षात ठेवा. पण तुमची पोरं तालमीत जाऊ. शबास कुस्ती करा. शबास काली, शबास सत्पाल, शबास. गर्दन केस चालू आहे. पुन्हा एकदा कब्जा घेण्याचा प्रयत्न कालीचरण सोलनकरचा. कब्जा घेतलेला आहे. इकडं पायाचा घुटणा मानेवरती टेकवलेला आहे कालीचरण सोलनकरना. पापण्या तेवढ्या मिटू नका, काहीतरी घडतंय. लय थकलंय ते. त्याला काहीतरी झालं रे दाबडाला पहिल्यापासून. बस हो. पुन्हा घटना. शबास. पैलवानाचा घुटना पैलवानाने सहन करू जाते. संध्याकाळी जर उशी तिरपी लागली तर सकाळी माणूस जिल्हाविकर बघून लाडू मागते. एवढं सोपं नाही, तपश्चर्याने कष्ट असावं लागतं. चला चला चालते. आणि खऱ्या अर्थानं तो आदर्श काका असतील, विष्णू असताना असतील, बाळासाहेब बाबा आवळे असतील, बापू असेल जरे, अशी कितीतरी आपल्याकडे उदाहरण आहे. बस हो. चला माती घ्यासणारी मंडळी जामखेडला बऱ्याच जणांचं वास्तव्य आहे. लक्षात ठेवा, आपली पोरं खेळाकडे वळवा. MBBS झाला तरी त्याच्या पुरताच असतो झाला, पण तो सगळ्यात. आणि घुटना टाळ्या करा जरा. पंच रावसाहेब नाना दोघांकडे काय तिथं अजय भाऊ एका बाजूला आहे, तिकडं मुळे पैलवान आहे. शबास. चला कुस्ती कर. शबास. अशी गर्दन खेळ चालू असताना हाताचा कसोटा हळूच कानावरती पडतोय आणि कान हळूच मोगरीगत पजागत फुगल्यागत फुगतोय. पैलवानाचा कान कसा लागतो कोणी सांगेल का? शिकलेली मंडळी म्हणतात कानावर सुपारी फोडून लागतो. हाताचे कसोटे मानेवरती पडत असताना मनगटाचे जे हाडूक असतात ते समोरच्या पैलवानाच्या कानावर लागते. कानातल्या ज्या बारीक बारीक रक्ताच्या नसा असतात त्या तुटतात, रक्त साकारतं आणि कालांतराने मास चढतं. पैलवानकीचं उघडं सर्टिफिकेट मिळतं, त्याला कान लागणं म्हणतात. नोंद घ्या. कोणी जर तुम्हाला इथून पुढे म्हणलं ना की पैलवानाचा कान सुपारी घालून फोडतात लागतोय, त्याला एवढंच विचारायला मग पुढून बांधतात का मागून बांधतात? हो. आताच्या ह्या शेवटच्या गोड कार्यक्रमाला या कुस्तीला
आपल्या सर्व कालीचरणा हल्ला रोखतोय तो सतपाल. शाबास. पुन्हा एकदा घुटना ठेवण्याचा प्रयत्न कालीचरणचा. तेवढं फिट बसायला सुद्धा लय मोठं काळीज लागते. शाबास. काही सलावण्याचा प्रयत्न होता. चला 11 वाजता सुरू होणार आहे आणि शेवटची कुस्ती 5:30-6च्या आसपास संपणार आहे. पुढच्या वर्षीसाठी नोंद घ्या. होय होय होय. अहो ती पण पोरच आपलीच आहे. तो आपल्या लढायला लागल्यावर आपण म्हटलं असतं काय निकाल लागू देत की काय कमी कुस्ती केली काय त्याला. टाळ्या वाजवणारा दोन्ही पोरांसाठी. आपल्याला 4 पावलं चाललं की आपण मागं पुढे बघतोय गाडी कोणाची इतक्या गावात जातात. कुणीतरी गाडीहून येते का. इथं 20-25 मिनिटं लढणं एवढं सोपं नाही. त्यांचंही कसब आहे. ती ही माणसं आहेत. कुस्ती पाहायची असते, कुस्तीचा अंत पाहायचा नसतो. शबास शबास काली. शबास शिवा. सतपाल. अरे बापरे एकरी पटा लागला होता इकडं. हो कोणत्यात पट करतोय काली. शबास. अंगावरती पाणी ओतल्यासारखं झालं का नाही. असा दररोज घाम निघावा लागतो. चला खऱ्या अर्थानं साऊंड सिस्टीम व्यवस्थित दिली. आपले मनापासून धन्यवाद आहे. मंडप व्यवस्थापन आपले आलबे पाटलांची आपलं मनापासून धन्यवाद आहे. ट्रॅक्टर कुणाचा आहे. आजमेचा ट्रॅक्टर त्यांचं मनापासून धन्यवाद आहे. शबास. एकेरी पण हुकलेला आहे. इकडे राऊत सरांनी चांगली कमान एका बाजूला सांभाळली. राऊत सर आपले मनापासून धन्यवाद आहे. चला कुस्ती करा काली. शबास सरपंचला. एकेरी पटा लागला होता कालीचरण. कुस्तीचा निकाल तो लागणार. गुणांवर तर गुणांवर पण कुस्तीचा निकाल लागणार. गदा द्यायची ती काय माघारी नेणार नाही. चला शबास. शबास काली. चला चला शबास. शबास सतपाल. तुम्ही जावा मग बरं का. एकदा माती द्या वाटलं सुद्धा. शबास. पोलीस डिपार्टमेंटला चांगल्या प्रकारचा बंदोबस्त या ठिकाणी पुरवला. सोनवलकर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी. शबास. एकेरी पण. शबास 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 काली. चला चला शबास.